सर्वांना सप्रेम नमस्कार। तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये जो आपल्याला रोजचा प्रश्न भेडसावत असतो तो म्हणजे पसारा, आणि तो पसारा होऊ नये आणि घर कसं क्लीन नीटनेटकं राहावं त्यासाठी आपण कशा पद्धतीने स्वतःला क्लीनलेस करण्यासाठी स्वयंस्फूर्त करावं, तर ते आज आपण बघणार आहोत। तर खरं असं होतं, जेव्हा लहान लेकरांचं घर असतं ना, तर त्यावेळेस ते जेव्हा काही खात असतात किंवा खेळत असतात, तर खेळतानासुद्धा बराचसा म्हणजे पसारा करत असतात। कागदाचे तुकडेच झालं किंवा काहीतरी वस्तू घेऊन येतात आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घरामध्ये सगळीकडे पसरले जातात। जेवण करत असले तरी काही ना काही अन्नाचे कण हे सोफ्यावर झालं, फरशीवर झालं, त्यांचे पडतच असतात। त्यामुळे ना घर असं एकदम अस्ताव्यस्त होऊन जातं। तर त्यासाठी आपण लेकरांना काही गोष्टींच्या सवयीसुद्धा लावल्या पाहिजे। म्हणजे त्यांना काही गोष्टींबद्दल स्वतः आपण सांगितलं तर त्यांना त्या गोष्टी ते शिकत चालतात असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही। पण तरीही लेकरं म्हटलं की घर हे खराब होणारच, तर आपल्याला ते घर साफ करावं लागतं। तर स्वतःला जेव्हा आपण क्लीनलीनेस करतो ना, तर त्यावेळेस काहीतरी आपल्यालाही वाटलं पाहिजे आतून की हो, घर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे। तर जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारत असतो ना, तर त्यावेळेस आपसुकच आपल्याला ती एक पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपल्याला असं वाटतं की आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवलं गेलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला क्लीनलीनेस करायचा असतो ना, तर त्यावेळेस सगळ्यात पहिले मॉर्निंग म्हणजे सकाळच्या वेळेला आपण स्वच्छतेला जर सुरुवात जर केली तर आपसुकच सगळा दिवस आपला चांगला जातो आणि घरसुद्धा आपलं स्वच्छ आणि नीटनेटकं राहण्यास मदत होते। त्यामुळे सकाळच्या वेळी आपली एनर्जीसुद्धा जास्त असते आणि लगेचच सकाळी उठलं आणि लगेचच पसारा आवरायला लागलं असं करायचं नाही। थोडंसं फ्रेश होऊन चहा वगैरे घेतला की मग त्यानंतर आपण आपला जे घरामध्ये पसारा झालेला आहे तो व्यवस्थित स्वच्छ करायला सुरुवात करायची, म्हणजेच घर नीटनेटकं ठेवायला सुरुवात करायची। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्वच्छता करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण स्वतः निवडायचं की आपल्याला पहिल्यांदा बेडरूम स्वच्छ करायचा आहे की बाथरूम करायचं आहे, किचन की लिव्हिंग रूम। तर आता किचन म्हटला की आपल्याला त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्वयंपाक करावा लागतो आणि सकाळी उठल्यानंतर आपली आंघोळ पांघोळ वगैरे झालेली नसते। त्यामुळे साहजिकच झोपेतून उठलं की पहिल्यांदा मी तरी बेडरूम घेत असते, कारण मी फ्रेश होईपर्यंत लेकरं उठतात, मग त्याच्यामुळे पहिला नंबर बेडरूमचा लागतो। तर बेडरूम व्यवस्थित क्लीन नीटनेटका ठेवला तर आपसुकच आपल्याला एकदम प्रसन्न आणि उत्साही वाटण्यास मदत होते। आणि त्यानंतर लिव्हिंग रूममध्ये काही जो पसारा असेल तो आवरायचा। त्याच्यानंतर सोफ्यावर बरेचसे असे बारीक कण असतात, त्यामुळे सोफा सगळ्यात पहिले झटकून टाकायचा, कारण सोफा हा आपल्या लिव्हिंग रूमचा आरसा असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एका वेळी एकच गोष्ट क्लीन करायला घ्यायची। म्हणजे एकतर बेडरूम घेतलेला असेल तर पूर्ण आपला बेडरूमच क्लीन करायचा, एकतर हॉल किंवा लिव्हिंग रूम घेतला असेल तर पूर्ण लिव्हिंग रूमच क्लीन करायचा। जर आपण थोडं हे थोडं ते असं करत गेलो तर मग सगळीकडे ना पसारा पण राहतो आणि थोडं थोडं क्लीन पण राहतं। आणि मग जेव्हा आपल्याला कंटाळा येतो क्लिनिंग करण्याचा ना, तर त्यावेळेस सगळीकडं असा अर्धवट आवरलेलं पसारा असा दिसतो। त्यामुळे ना एक डोक्यामध्ये माइंड सेट करून ठेवायचं की एका वेळी एकच गोष्ट क्लीन करायला घ्यायची। म्हणजे लिव्हिंग रूम जर घेतला तर पूर्ण जो आपला हॉल आहे तो अगदी व्यवस्थित जिथल्या तिथे टापटीप सगळ्या वस्तू ठेवून, त्यानंतर काही धूळ वगैरे असेल किंवा काही आपल्याला टीव्ही युनिट वगैरे क्लीन करायचं असेल तर लगेचच हातासरशी ते सगळ्या गोष्टी क्लीन करून घ्यायच्या। आणि ना बऱ्याच वेळी असं होतं की आपण जेव्हा काम करत चालतो ना, तर त्यावेळेस कधी कधी आपल्याला कंटाळा येतो। त्यामुळे पुढचा पॉईंट ना हा एक आहे की प्रत्येक गोष्टीला ना आपण टायमिंग सेट करून ठेवायचा। म्हणजे क्लिनिंगसाठी ना समजा हॉल जर ठरवला तर 5 ते 7 मिनटात आपला हॉल झाला पाहिजे आवरून। त्यानंतर जर आपण बेडरूम जर ठरवला तर 5 ते 7 मिनटात आपला बेडरूम झाला पाहिजे। तर असं टाईम लिमिट दिलं ना तर कामं पटापट होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आहे ना कामं करण्याचा कंटाळा येत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखादं काम हाती करायला घेऊ ना, तर त्यावेळेस मनामध्ये ना एकच गोष्ट ठेवायची किंवा डोक्यामध्ये एक गोष्ट आहे ना
ठेवायची, की जस्ट आपण स्टार्ट करून बघू काय होतं. म्हणजे जेव्हा आपण म्हणू ना जस्ट आता मी स्टार्ट करते आहे, तेव्हा आपलं माइंड आहे ना सेट व्हायला लागतं कुठलीही गोष्ट करण्यासाठी. आणि मग आहे ना आपल्या ज्या गोष्टी आहे ना त्याच्यासाठी आपण पॉझिटिव्ह होतो. म्हणजे समजा आपल्याला क्लिनलीनेस करायचं आहे ना, तर आपलं माइंड चांगलं सेट होतं आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये वाढायला सुरुवात होते. आणि ना सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक गोष्टीमध्ये ना परफेक्शन बघत बसायचं नाही, की हे खूपच छान झालं पाहिजे आणि ते करण्याच्या नादामध्ये आपण त्याच्यावर खूप सारा वेळ आणि खूप सारं कष्ट घेत राहतो आणि त्याच्यामुळे आपला वेळ वाया जातो, त्या गोष्टीला वेळ लागतो आणि ती गोष्ट करत बसण्यामध्ये ना आपला मूड पण ऑफ होऊन जातो आणि मूड ऑफ झाल्यामुळे ना मग आपल्याला पुढची कामं करायचा कंटाळा यायला लागतो. तर कंटाळा येऊ नये याकरता प्रत्येक गोष्टीला टाईम सेट करायचा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन बघत बसायचं नाही. पटपट कामं आटोपण्याचा प्रयत्न करायचा. आज थोडंसं निघालं, समजा एखाद्या ठिकाणी खूप सारं असं चिकट किंवा तेलकट वाटतं आहे आणि आपल्याकडनं निघतच नाही येते, तर ते आज जेवढं होईल आपल्याच्यानी तेवढं थोडंसं करायचं. उगाचच त्याच्या मागे जास्त एनर्जी घालून आणि हात दुखवत बसायचा नाही. त्याच्यामुळे मग आपला पूर्ण दिवसाचा आहे ना मूड ऑफ होऊन जातो, कारण ती सकाळची ही सुरुवात असते आपली दिवसाची. आणि मग त्याच्यामुळे ना जास्त एक्सपेक्टेशन एखाद्या गोष्टीकडनं करायचे नाही. त्याच्यामुळे ना आपला माइंड पण निगेटिव्ह होत चालतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही आपण गोष्ट करतो आहे ना, तर त्यासाठी स्वतःला आहे ना रिवॉर्ड द्यायचं. म्हणजे कसं, तर जस्ट मी आता फरशीच पुसलेली आहे, तर स्वतः आहे ना स्वतःच आपण केलेल्या कामाचं आहे ना कौतुक करायचं. म्हणजे बघा फरशी किती सुंदर दिसते आहे, आज फरशी एकदम चकाकलेली आहे, पूर्णपणे धूळ निघून आलेली आहे, केस वगैरे असं काहीच फरशीवर नाही आहे, मी किती सुंदर फरशी पुसली. असं स्वतःला रिवॉर्ड दिलं ना, तर आपलं मनसुद्धा आहे ना खूप असं उत्साही आणि आनंदी होतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अजून आपण पुढचं काम केलं पाहिजे. म्हणजे फरशी पुसून झाली, आता आपण पटकन बाथरूम आवरून घेऊ, मॉप जे आहे तो वगैरे धुवून आणि मग तो सुकत घालू. त्याने ना आपल्याला एक ना तरारी येते कामासाठी. आणि जेव्हा आपण एखादं काम करत राहू ना, तर ते काम करत असताना आपल्याला आहे ना पॉझिटिव्ह वाटावं, आपलं मन फ्रेश व्हावं, याकरता आहे ना तुम्ही म्युझिक वगैरे लावू शकता, की ज्यामुळे ना आपल्याला काम करताना उत्साह वाटेल, आनंद वाटेल आणि ना आपण काम करण्यामध्ये ना जास्त असं भारावून जाऊ किंवा काम करण्यात आपल्याला खूप जास्त आनंद मिळेल. तर त्यासाठी तुम्ही म्युझिक वगैरे सुद्धा ऑन करू शकता. आपल्याला जे गाणे आवडत आहेत, तर एक बाजूला गाणेही चालतात आणि दुसऱ्या बाजूला आपलं कामही चालतं आणि गाण्यांच्या नादामध्ये आपण बरंचसं काही ते काम करून जातो. तर इथे ना मला एक छोटीशी तुम्हाला टिप द्यायची होती, की जेव्हा कधी ना तुमचं मॉप खूप सारा काळा होतो बघा, तर तो आहे ना निघत नाही. तर तो काळा मॉप जो आहे तो आपल्याला जर एकदम छान असा पांढरा शुभ्र जर करायचा असेल ना, आता मी रोज मॉप धुते त्यामुळे माझा मॉप जास्त काळा होत नाही. तर काय करायचं, गरम पाणी घ्यायचं, जर तुमच्याजवळ गिझर असेल तर एका टबमध्ये एकदम कडक असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना व्हाईट व्हिनेगर टाकायचं 1 किंवा 2 बूच आणि त्याच्यामध्ये ना थोडासा तुम्ही सोडा घालायचा आणि ह्या मिश्रणामध्ये ना तुमचा मॉप जो आहे तो अर्धा ते पाऊण तास चांगला व्यवस्थित भिजू द्यायचा आणि भिजल्यानंतर मग त्याला मॉपला आहे ना साबण आणि ब्रशने व्यवस्थित घासून आणि एकदम मस्तपैकी असा क्लीन पांढरा शुभ्र मॉप निघायला मदत होते. आणि मॉप आहे ना कधी पण असा टांगून ठेवायचा, लटकवून ठेवल्यामुळे ना त्याच्यातलं पाणी निथरून जातं आणि पाणी निथरून गेल्यामुळे तो लवकर सुकतो पण. आणि हवेशीर ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचं मॉप, त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये कुबट वास वगैरे येत नाही. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा मॉपिंग करतो आणि मॉप जर ठेवला, तो हवेशीर ठेवला नाही, तर आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यातून लगेचच कुबट वास वगैरे येतो. त्याच्यामुळे तो हवेशीर ठेवायचा आणि असं लटकवून ठेवला तर लवकर मॉप सुकून पण जातो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आहे ना काही गोष्टींच्या आहे ना सवयी लावून घ्यायच्या. सवयी लावून घ्यायच्या म्हणजे कसं, आता अंघोळीला जाण्या अगोदर आपल्या काही सवयी आहेत त्या आपण लावल्या पाहिजे. म्हणजे कसं, बाथरूम आपलं स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे. त्यानंतर आपले हे जे टॅब्स वगैरे आहे, नळ वगैरे आहे, ते आपण रोजच्या रोज क्लीन केले गेले पाहिजे. कारण लहान लेकरं असतात घरामध्ये, ते यूज करत असतात, टॅबला हात लावतात, कुठून पण येतात आणि ते हात त्या नळांना लावत असतात. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आहे ना आपल्या घरामध्ये ना बोरिंगचं पाणी येतं, तर ते क्षारसुद्धा आहे ना नळावर जमा होत असतात आणि रोजच्या रोज जर आपण असं क्लीन जर केले ना हे नळ, तर
त्याच्यावर आहे ना क्षारांचं आहे ना जास्त थर जमा होत नाही। आणि हा क्षारांचा थर जाण्यासाठी ना लिंबू असतो ना त्याच्यावर मीठ टाकायचं, किंवा तुम्हाला हवं असेल एकदम सोपं वाटत असेल तर कुठलाही भांड्याचा जो लिक्विड सोप असतो ना त्याने जरी हे छान नळ घासून काढले ना तर त्याच्यावरचा सगळा थर निघून जातो आणि डिसइन्फेक्ट व्हायला सुद्धा मदत होते। तुम्ही हवं असेल तर थोडासा डेटॉलचे वाइप्स मिळतात, त्याने पुसून जरी काढले नळ तरी पण एकदम क्लीन आणि क्लिअर निघण्यास मदत होते। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला क्लिनिंग करण्यासाठी आपण स्वतः मोटिवेटेड राहिलं पाहिजे। त्याच्यासाठी आपला लॉन्ड्री एरिया हा नेहमी क्लीन असला पाहिजे। तर क्लिनिंगसाठी ना वेगळ्या आपण मेथड्स, वेगळे प्रोडक्ट्स जर यूज केले ना तर आपल्या मनामध्ये एक थ्रिल असते, आपण एकदा हे करून तर बघू बरं होतं की नाही, असा आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो आणि त्याच्यामुळे ना गोष्टी आनंदाने आपण करायला तयार राहतो। आणि लॉन्ड्री एरिया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला नेहमीच क्लीन असला पाहिजे। आपलं वॉशिंग मशीन जर तुम्ही यूज करत असाल तर वॉशिंग मशीन एव्हरी 2 डेज आपण अशा पद्धतीने क्लीन केलं पाहिजे। तर वॉशिंग मशीन क्लीन करण्यासाठी मी काय केलेलं आहे, एक कॉटनचा छान मऊसूत कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर ना अर्धा बूच कोणतंही तुम्ही डिसइन्फेक्टेड लिक्विड यूज करू शकता, तर ते मी टाकलेलं आहे आणि पूर्णपणे बाहेरून त्यानंतर त्याचा जो डोअर आहे आणि आतमध्ये जे काही रबर गॅस्केट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असं कपडा टाकून आणि मी पुसून घेतलेलं आहे। कारण आपण जो सर्फ टाकतो तर सर्फ आणि त्याचं पाणी याचा असा गाळसर असा गाळ तयार होतो, थोडक्यात ग्रे कलरचा। तर तो जर तुम्ही दर 2 दिवसांनी व्यवस्थित जर क्लीन जर केला ना तर स्किनशी रिलेटेड आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही। कारण जेव्हा कधी आपण मशीन सेल्फ वॉशिंगला लावत असतो म्हणजे त्याची स्वतःची इंटरनल वॉशिंगला, तर त्यावेळेससुद्धा आपण सर्फ यूज करत असतो वॉशिंग मशीन क्लीन करण्यासाठीचा। पण त्याला जर असं व्यवस्थित आपण क्लीन जर केलं तर त्याच्या आतमध्ये फंगस किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स वाढणार नाही। आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित कोरड्या कपड्याने क्लीन करून आणि पूर्ण 2 ते 3 तास त्याला वेळ द्यायचा सुकवायला। ते लीड जे आहे म्हणजे झाकण जे आहे ते ओपन ठेवायचं आणि त्यानंतर 2 ते 3 तासानंतरच मग आपण कपडे त्याच्यामध्ये वॉशिंगला टाकायचे आहे। आणि त्याचप्रमाणे आपला बेसिन जे आहे ते सुद्धा क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे। रोज दिवसातून जसा वेळ मिळेल तसं किंवा त्याप्रमाणे तुम्ही जो आपला बेसिन आहे तो व्यवस्थित क्लीन केला गेला पाहिजे। कारण आपले लहान लेकरं वावरत असतात तर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार किंवा कॉन्टॅमिनेशन होऊ नये किंवा कुठलेही सर्दी खोकला हे जे आजार आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा नळांना हात लावल्यामुळे सुद्धा एकमेकांची सर्दी एकमेकांना लागत असते। कारण हे जे जीवाणू असतात ना ते तिथेच वाढत असतात, विषाणू। तर त्यामुळे व्यवस्थित जे डिसइन्फेक्टंट लिक्विड असेल तुमच्याजवळ किंवा डिश सोप असेल किंवा सर्फ असेल त्याने व्यवस्थित बेसिन जे आहे ते क्लीन करायचं। टॅप जे आहे ते सुद्धा व्यवस्थित घासून क्लीन करायचं आणि त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो सुद्धा व्यवस्थित डिसइन्फेक्टंट लिक्विडने पुसून घ्यायचा आणि कपड्याने सुद्धा तो कोरडा करायचा। त्यानंतर अजून एक सवय म्हणजे जे काही आपले रोजचे धुण्याचे कपडे आहे ते कपडे एखाद्या बकेटमध्ये किंवा टबमध्ये जमा करणे, जेणेकरून त्यांचा संपूर्ण घरामध्ये पसारा होणार नाही आणि वेळेवर आपल्याला सगळे कपडे वॉशिंगसाठी मिळेल। तर असं थोडं करून जर आपण क्लीन करायला घेतलं तर हळूहळू आपलं संपूर्ण घर पण क्लीन होतं आणि आपल्याला कंटाळा पण येत नाही। आणि जेव्हा आपण हे सर्व क्लीन केल्यानंतर बघतो ना तर त्यावेळेस आपला उत्साह आणि आनंद अजूनच वाढतो। आणि त्यामुळे ना म्हणजे जेव्हा कधी आपण थोडं काम आटोपत राहू ना तर जे ते काम करत असताना प्रत्येक वेळी स्वतःला व्हाय हा प्रश्न विचारत राहायचा की मी का बसलेली आहे, तर चला आता आराम झालेला आहे तर आता आपण पटकन पुढचं काम करू। तर यावरून अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की जेव्हा आपण सर्रास 10 ते 15 मिनटं काहीतरी हार्ड काम करत असतो ना तर त्यावेळेस 5 ते 7 मिनटं आपण थोडासा आराम केला पाहिजे। तर असं समजा की त्यामुळे ना आपलं माइंड रिफ्रेश व्हायला किंवा काम करायला आपल्याला जास्तीची एनर्जी मिळत असते आणि अजून आपल्याला पुढचं काम करायचं आहे तर आपलं मन असं उत्साही होत असतं आणि काम करण्यास सुद्धा प्रवृत्त
प्रवृत्त होत असतं। त्यामुळे प्रत्येक 10 ते 15 मिनटाचं काम झालं किंवा थोडक्यात मी असं म्हणेल की एक काम तुमचं पूर्ण झालं तर 5 ते 7 मिनटाचा ब्रेक घ्यायचा आणि ब्रेक घेतल्यामुळे ना तुमच्या मनाला एक छान तरारीसुद्धा येण्यास मदत होत असते। तर ह्या आणि अशा काही ज्या गोष्टी आहे किंवा सवयी आहे त्याचा आपण जर अवलंब जर केला ना तर त्यामुळे आपल्याला क्लिनिंग करण्याचा कधीच कंटाळा येणार नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा पसारा कधीच राहणार नाही आणि पसारा जरी झाला तरी पण तो आवरण्यास आपलं मन लगेचच प्रवृत्त होईल। कारण आपलं माइंडसेटच असं असतं की आपल्याला आहे ना पसारा बघितला की अगदी नकोसं वाटत असतं। म्हणजे माझ्या बाबतीत तरी मला असं होतं की पसारा बघितला की मला अगदी नकोसं होऊन जातं, त्यामुळे मी लगेचच तो पसारा आवरायला सुरुवात करत असते। तर आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने आपल्या घराला आपल्या किचनला स्मार्ट बनवा। स्मार्ट किचन किंवा स्मार्ट होम बनण्यासाठी ह्या ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।